हाय फ्रेंड, नमस्कार. आज आपण बघणार आहोत मिक्सर दुरुस्त कसं करायचं. बरेच दिवस झाले, आठवडा झाला मिक्सर दुरुस्त बिघडलेला होता. तर श्रावणच्या पप्पांना काही वेळ नव्हतं, तर आज जरा वेळ मिळाला. तर मग ते म्हणाले की ते मी दुरुस्त करतो, बघतो काय झालं आहे म्हणून. तर आता ते काम चालू आहे, बघा कसं करतं आहे. हे बघा, आता सगळे स्क्रू काढून घेतलेले आहेत. हे बघा, आतमध्ये वायरिंग दिसते. अचानक त्या दिवशी मिक्सर बंद पडला, उडदाची डाळ वाटत होते. काय बिघड झाला आहे ते काही कळत नाही. ब्रश हॅलो गिरीश. हां बघा, हा मेन वायरचा सप्लाय इथं आलेला आहे, पण याच्यातून या स्विचमधून आउटपुट पोचत नाही आहे मोटरला. आउटपुट जात नाही, त्यामुळे हा स्विच खराब झालेला आहे. आपण काय करू, हा स्विच आहे तो डायरेक्ट करतो, डायरेक्ट बायपास करू. त्यामुळे मी स्विचची वायर काढत आहे. दोन्ही वायर मी काढत आहे. स्विच नवीन आणेपर्यंत आपण बायपास करून चालू शकतो. स्विचच्या दोन्ही वायरचा मी काढून त्यांना जॉईंट मारून बायपास केलेली आहे. म्हणजे हा स्विच नवीन आणल्यानंतर टाकू शकतो आपण. आता आपण परत चालू करून बघूया. चालू झाले. हा साधा सिंपल एवढी ट्रिक आहे. तर काम कसं करायचं आणि फॉल्ट कुठे आहे ते शोधता आलं पाहिजे. हा तुमचा मिक्सर रेडी झालेला आहे. मस्त 2 मिनिटाचं काम होतं, 2 मिनिटांमध्ये काम आणि झालं. हेच आपण एवढे छोट्या कामासाठी आपण बाहेर देतो मिक्सर, आणि आपल्याकडनं ते 200 ते 300 रुपये आरामात घेतात. हे असं छोटं नॉलेज प्रत्येकाला घरात असलं पाहिजे. त्यासाठी हा व्हिडिओ आहे. सिंपल आहे. ते पहिला कधी पण मिक्सरचा काही प्रॉब्लेम आला तर हा स्विच चेक करायचा. हा स्विच शक्यतो उडतोच, ओव्हरलोडमुळे उडतो तो. काढलेला आहे मी. हा स्विच आपल्याला नवीन मिळाला. हा स्विच का उडतो, ज्या वेळेला मिक्सर बायका लावतात तेव्हा तो ओव्हरलोड भांडा भरतात. भांडा पूर्ण दाबून भरून कधी पण मिक्सर वाटण केलं, ग्राइंडर केलं ना, तर त्याच्यावर लोड येतो. हा 2.2 एम्पियरचा स्विच आहे. त्याच्यावर ओव्हरलोड होतो तो आणि तो खराब होतो स्विच. त्यामुळे कधी पण भांडा मिक्सर वाटण वाटताना कमी अर्धा भरायचा आणि थोडा पाणी टाकायचं असतं त्याच्यामध्ये. कधी ड्रायमध्ये तुम्ही चालवता आणि फुल भरताय भांडा. जास्त करून इडलीचं बारीक करताना होतं, त्यामुळं तो स्विच उडतो. नंतर स्विच आणून तो बसवायला लागेल. आता काय करताय? आता मी आता डायरेक्ट जॉईंट मारून त्याला टेप मारून डायरेक्ट चालू करू शकतो आपण. रिक्स काही नाही ना ह्याला? याच्यामध्ये रिक्स काहीच नाही आहे. फक्त आपला एवढाच आहे का परत ओव्हरलोड झाल्यानंतर तो ट्रिप करत नाही आपला. त्या ट्रिप न केल्यामुळं तो आपल्याला एखादी वायर बिअर आतमध्ये जाळण्याची शक्यता आहे. बाकी काही प्रॉब्लेम नाही त्यामध्ये. तो स्विच सेफ्टीसाठी असतो, तो ट्रिपर स्विच आहे. ओव्हरलोड झाला का ट्रिप करतो तो. पण तो आता ट्रिप पण न होता आपला डायरेक्ट खराबच झालेला आहे. मध्ये किती दिवस आपण असं ठेवू शकतो, वापरू शकतो? असं काय नाही, तो काय भरपूर दिवस चालू शकतो असं. पण तरी पण आपण रिस्क कशाला घ्यायची. आपण स्विच नवीन टाकूया. नवीन आणून नवीन लावलं तर अतिउत्तम. हे बघा, अशा प्रकारे झालेलं आहे मिक्सर तयार.
मिक्सर जास्त एक आठवडाभर जास्त बंद होता. मला वेळ नसल्यामुळं मी चेक केला नव्हता. 2 मिनिटाचं काम होतं. काम 2 मिनिटाचं होतं, पण मला वेळ नव्हता त्यामुळे मी चेक केला नव्हता. हा पाईप पण असला पाहिजे प्रत्येक मिक्सरला. कारण तो जो आपण कसला आहे? वरती भांड्यामधून जो आपला लिकेज पाणी बाहेर पडतो, झाकणावरून ओव्हरफ्लो झाल्यानंतर तो बाहेर येतो, ते त्या व्हीलमध्ये येतो. व्हीलच्या तिथून एक होल असतो, त्याच्यातून ह्या पाईपाद्वारे हा पाणी आपला डायरेक्ट बॉटमला येतो ड्रेनेजला. आणि जर हा पाईप नसेल तर ह्या मोटरमध्ये तो पाणी येतो. त्यामुळे मोटर परत खराब व्हायची शक्यता असते, शॉक लागण्याची शक्यता असते. त्यासाठी तो पाईप आहे का नाही तो चेक करायचा. पण तो असेल सगळ्या यांना असेल ना. मिक्सरला, नवीन मिक्सरला देतातच, असतोच. जुन्या मिक्सरला नसेल किंवा कधी कुणाला रिपेरिंगला दिला कुणाकडे, तो पाईप बसून घ्यायचा त्यांच्याकडे. बघा आता हे स्क्रू आता लावून असे स्क्रू टाईट करायचे का. हा मिक्सर तुमचा रेडी. बघा घरच्या घरी आमचा मिक्सर दुरुस्त झालेला आहे. असा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुमच्या घरी स्वतःहून तुम्ही करू शकता व्हिडिओ बघून आमचा. हे इलेक्ट्रिकल सोर्स आहेत. आपल्याला जास्त त्याच्याबद्दल माहिती नसेल तर कोणी हात लावू नका त्याला, उगाच शॉक बीक लागण्याची शक्यता असते. किंवा चुकीच्या पद्धतीने काम झालं तर काहीतरी वेगळंच होतं. इलेक्ट्रिकल पार्ट्समध्ये जास्त चिडचिडी आपण करायची नाही माहिती नसेल तर. बरोबर आहे. ज्याला माहिती असेल त्यांनीच करा. आणि व्हिडिओ जर बघून तुम्हाला करायचं असेल तर व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि करत जा. आता आमचा मिक्सर रेडी झालेला आहे फिटिंगवर. तुम्हाला परत लावून मी दाखवतो. हा बघा, ह्या इथे होल दिलेला आहे. हा बघा, जो ह्याच्यामध्ये भांड्यामधून जो पाणी आपल्याला ओव्हरफ्लो होऊन तो पडतो तो ह्याच्यामध्ये पडतो आणि ह्याच्यातून ह्या होलद्वारे तो बॉटमला निघून जातो. प्रॉब्लेम फक्त हा एका स्विचचा होता. बघा गाईज, आपला मिक्सर रेडी आपला मिक्सर दुरुस्त झालेला आहे. आता मी उद्यापासून हा मिक्सर वापरू शकते. ओके, बाय.